वखार महामंडळाच्या बाहेर उभे आहोत, ज्या ठिकाणी जळगाव महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर जवळपास महायुतीला कौल दिल्याचं आतापर्यंतच्या आलेल्या निकालाच्या अपडेटवरून आपल्याला पाहायला मिळत आहे। 60 पेक्षा अधिक जागांवर महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत, तर 40 पेक्षा अधिक उमेदवार हे निवडून आल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि जशा पद्धतीने उमेदवार हे निवडून आल्यानंतर जल्लोष करण्यासाठी बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर आता आपण जळगाव MIDC परिसरातील वखार महामंडळाच्या बाहेर उभे आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की समर्थकांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। शिवसेनेने आज खातं उघडलंय, 2 जागा विजयी झाल्या, काय सांगणार? आम्ही मान्य गुलाब भाऊचं मनापासून आभार मानतो। मान्य चंद्रकांत साहेब स्वतःचे आमदार त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो। मान्य आमचे विष्णुदादा त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो आणि प्रभाग क्रमांक 18 नागरिकांना आम्ही धन्यवाद करतो। क्रमांक 13 मधून नितीन प्रभाकर सबके 5000 मतांनी निवडून आलेले आहेत। देवकर 2000च्या लीडने निवडून आलेले आहेत आणि सुरेखा तायडे 4500 मतांनी निवडून आले। प्रभाग क्रमांक 13। बहुत शुक्रिया अदा करता हूँ तामापुर वासियों का और गणपति नगर वासियों का, जिन्होंने हमें बहुत भारी मतों से जीत दिलाई, और मैं सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और मेरे दोस्तों का, सुनील भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन और राजू मामा बोले, इन्होंने बहुत 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 सपोर्ट करा। मैं एक मुसलमान हूँ, मगर भाजपा लोग बोलते हैं कि भाजपा को मुसलमान वोट नहीं देते, मगर हमारे तामापुर वालों ने बता दिया कि मुसलमान जो है भाजपा को भी वोट देते और भारी मतों से जीता के लाते हैं। मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। कितने सीटों पर आपको मिला है? प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 4 सीटें भाजपा के वहाँ पर पूरा पैनल भाजपा को पटा है। प्रभाग 4 विजयी आलेले आहेत, आता 5वा येतोय। ठीक मी घुगे पाटील राजेंद्र झिपरू प्रभाग क्रमांक 19 मधून आज विजयी झालेलो आहे आणि याचं सर्व श्रेय माझ्या प्रभागातील मतदार बंधू आणि भगिनींना, तसंच आमचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, कविता किरण भोई, माधुरी अतुल बारी, सुरेश भाऊ सोनवणे आणि जाकीर भाऊ पठाण हे 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 10 और ये जो देख रहे हैं ये चुनाव ललित भाऊ कोल्हे, संतोष अप्पा पाटील 4च्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आणि ललित कोल्हेंवर आरोपांच्या ज्या भिंती उभ्या केल्या, त्या कारागृहाच्या भिंती उभ्या केल्या, त्या मतदारांच्या प्रेमाने, त्यांच्या आशीर्वादाने या धनुष्यबाणाने त्या भिंती तोडल्या। माझा वार्ड क्रमांक 3 होता, त्या प्रभागात मी विजयी झाली आहे। पक्ष सगळ्यात अगोदर तर मी धन्यवाद मानते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब, त्यानंतर मंगेश चव्हाण दादा आणि माझे मार्गदर्शक आणि जळगाव शहराचे लाडके आमदार राजमामा मोरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली होती। 4 विजय झाला, आम्ही एक नाही तर चौघं चांगल्या लीडनी विजय झालो। कारण की असं बघायला गेलं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो मेन केंद्र होता सगळ्यांचा की 18 मध्ये, आणि पालकमंत्री साहेबांचे दोन्ही मुलं उभा आहेत, 18 मध्ये येऊन काय काय बोलल्या गेलं आमच्या विरोधात, पण आज तुम्ही बघू शकता आम्ही 4च्या 4 सीट जिंकून आलोय आणि 29चे पण 3च्या 3 लागलेले आहेत। म्हणून आम्हाला आनंद डबल झालेला आहे की जे आम्ही बोललो होतो, ज्याच्यावरून टीका केली जात होती की त्याच्यामुळे युती तुटली, पण आज 30 सीट शिवसेनेची आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे। पण तुमच्या विरोधात बरंच भाषण विरोधात केलं गेलं, सोबत असणाऱ्या पण आमच्या भाजपकडून सोबत सुद्धा गंभीर आरोप केले गेले। पण आमच्या सोबत सगळे शिवसैनिक आहे आणि ही सगळी ताकद शिवसेनेची आहे। हा एकटा आमचा चौघांचा विजय नाही, हा पूर्ण शिवसैनिकाचा, ज्यांनी पूर्ण मनाने काम केले त्यांचा विजय। आज तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे, कारण की प्रत्येकाने जीव लावून मेहनत केली आणि त्याचा असर असा झाला की आता आम्ही चौघं महानगरपालिकेत सोबत चाललोय। बरं, आता सोबत महानगरपालिकेत चाललेत, महानगरपालिकेत जात असताना काय विचार आहे की काय स्वप्न आहेत की काय करायला हवं? नाही, आम्हाला असं काम करायचं की पुढच्या 5 वर्षांनी आम्हाला लोकांकडे जायची वेळच नाही। आणखी एक चर्चा आहे की आता पालकमंत्री आपल्या मुलीला किंवा मुलाला महापौर पण करू शकतात जर आरक्षण जर अजून आरक्षण निघालं नाहीये, त्याच्यावर मी अजून भाष्य पण करू शकत नाही, कारण की आरक्षण जे निघेल, जे काही पुढे घडामोडी होतील त्या हिशोबाने होईल सगळं। आरक्षण निघेल तेव्हा 4 1 2 आणि 4 अच्छा, हे 4 हे पूर्ण
आपल्या सोबत संजय तुमचे फेटेवाले फोटो ते छापत नाही उमेदवाराचे घ्यायचे त्याला